नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली। खास उन्हाळी धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे। फक्त 999 रुपये मध्ये आधार पे उधार। एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री। मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री। फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री। जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा। एक्सचेंज ऑफर। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील खुनातील संशयित आरोपीला मुंबईतून अवघ्या 24 तासात अटक। महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। मिरजेत कोल्हापूर चाळ रेल्वे लाईन जवळ प्रकाश लकाप्पा कांबळे वय वर्ष 46 राहणार रेल्वे कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट मिरज या मजुराच्या डोक्यात दगड घालून निर्घुणपणे शनिवारी खून करण्यात आला होता। अंधारात एका वडाच्या झाडाखाली मृतदेह पडलेला परिसरातील लोकांना दिसून आल्यानंतर पोलिसांना सदरची माहिती देण्यात आली। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान खून प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। महात्मा गांधी चौक पोलिसांकडील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील पथके आरोपीच्या शोधात रवाना झाली होती। दरम्यान महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय 27 राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज हा सदरचा खून करून मुंबईच्या दिशेने गेला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत गुन्ह्याचा उलगडा करत त्याला मुंबईतून आरोपीचा ठावठिकाणा नसतानाही कोणतीही तांत्रिक माहिती नसताना पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस करीत आहेत।